सटवाई भाग 4. जशा त्या आजी बोलल्या तसे मनीषा भानावर आली. मनीषा बोलू लागली, महेश, या आजी काय बोलल्या? सटवाई म्हणजे नक्की काय? आणि ती का लिहिल माझ्या बाळाचं नशीब? तेव्हा माझी आई बोलली, अगं मनीषा, सटवाई काय फक्त तुझ्या मुलाचं नशीब नाही लिहित, तर ती या जगात सगळ्यांचं नशीब हे 5वीला रात्री येऊन लिहून जाते. शेजारी बसलेल्या आजी बोलल्या, होय पुरी. आई सटवाईच्या नावानं पोराला अंगारा लाव आणि तिला आडजोड ये. बोल की, बाई तुझं काय असेल ते करते, पण लेकराला बरं कर आधी. लेकराला घेऊन येऊन तुझं निवद आणि मानपान करील, पण पोरं बरं कर आधी. मनीषा क्षणाचाही विलंब न करता धडक घरी निघाली. घरी जाऊन हातपाय तोंड धुवून देवासमोर बसली. देवाला दिवा धूपबत्ती लावून मन मोकळे करून रडली आणि अंतर्मन एकवटून देवीला साकडे घालू लागली की आई सटवाई माते, माझ्याकडून जर भूलचुकीने काही झालं असेल तर त्याची शिक्षा माझ्या बाळाला नको देऊ आई. माझ्या बाळाला लवकर बरं कर. मी तुझ्या दरबारी येऊन तुझी खना नारळाने ओटी भरून तुझा नैवेद्य करून तुझी माफी मागेल. फक्त लवकर माझ्या बाळाला बरं कर. देवघरातील अगरबत्तीची राख एकत्र एका कागदामध्ये गोळा करून मनीषा धावत हॉस्पिटलमध्ये आली. डॉक्टरांना हात जोडून विनवण्या करू लागली की मला फक्त 2 मिनिट माझ्या बाळाला भेटून द्या. वाटले तर तुम्ही चला माझ्यासोबत, पण मला अडू नका. एका आईची धडपड डॉक्टरांना जाणवली होती आणि त्यांनीसुद्धा मनीषाला बाळाला भेटण्याची परवानगी दिली. ICUचं दार ओपन होताच मनीषा बाळाकडे धावत गेली आणि पटकन आपल्या जवळच्या पुरचुंडीमधील अंगारा काढून बाळाच्या मस्तकी लावला आणि मनोमन काहीतरी बोलून देवीला नमस्कार केला. आई आणि मी हे सगळं पाहतच होतो. मला तर समजतच नव्हते की ही मनीषा तीच आहे का जी देवधर्म रीती परंपरा ह्यांच्या विरोधात नेहमी असायची. आज मला मनीषामध्ये एक उत्कृष्ट वकील न दिसता एक आई दिसत होती, जी स्वतःच्या विचाराला बाजूला ठेवून बाळाच्या प्राणाचा जास्त विचार करीत होती.